नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज मी बनवणार आहे ब्रेड बॉल्स। ही रेसिपी लहानांपासून ते मोठ्यांना नक्की आवडेल। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। करायला अगदी सोपी आणि झटपट अशी होती आणि याची चव तर मी तुम्हाला सांगू शकत नाही, इतकी मस्त लागते ना, वरून क्रिस्पी आणि आतून मऊसूत अशी। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी खलबत्त्यामध्ये 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। हे आपल्याला आधी थोडंसं मोठं असं वाटून घ्यायचं आहे। हा मसाला तुम्ही मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता, परंतु मी इथे खलबत्त्यामध्ये वाटून घेत आहे। यामुळे चव मस्त येते मसाल्याची। आता इथेच आपल्याला 8-9 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार घालू शकता। आता आपल्याला यामध्ये एक छोटा अद्रकचा तुकडा घालून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे बारीक असं। आता इथे माझा मसाला वाटून होत होता, तोपर्यंत मी इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती। हा मसाला वाटून झालेला आहे। आता या कढईमध्ये आपल्याला मुठभर शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि चांगले लालसर असे शेंगदाण्याचं साल तडकेपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत। आणि शेंगदाणे आता इथे माझे भाजून झालेले आहेत, मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचे। आता तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये 4-5 काजूचे तुकडे आणि 7-8 मनुके टाकून घ्यायचे। यामुळे मसाल्याला चव मस्त येते। आता इथेच आपल्याला जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले होते त्या शेंगदाण्यावरचं मी साल काढून घेतलेला आहे आणि ते टाकून घ्यायचे यामध्ये। आणि 5-6 कढीपत्त्याचे पानं घ्यायचे आणि जो आपण वाटून घेतलेला मसाला होता हिरव्या मिरचीचा, तो इथे टाकून घेतलेला आहे आणि याला चांगला आपल्याला लालसर रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता इथे मसाला व्यवस्थित परतला गेला आहे, त्यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। आता इथे आपल्याला उकडून घेतलेले बटाटे टाकून घ्यायचे। मी इथे 2 मोठे असे बटाटे उकडून घेतलेले होते, ते यामध्ये अशा पद्धतीने हाताने चुरून टाकून घेत आहे। शक्यतो हाताने चुरूनच टाकायचे। आपल्याला हा मसाला चांगला मऊसर असा करायचे। हे सर्व 3-4 मिनिटं चांगलं चमच्याने परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि नंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्या बटाट्याच्या फोडी थोड्याशा मोठ्या राहिलेल्या होत्या, त्यामुळे याला चांगलं मऊसूत करून घ्यायचं। त्यासाठी मी इथे पोटॅटो मॅशर वापरणार आहे। तुम्ही हे चमच्यानेही मऊ करू शकता, परंतु हे वापरले की झटपट असं लगेच मऊ होतात बटाटे। आता इथे आपला मसाला चांगला मऊसूत असा झालेला आहे आणि याला आणखीन 4-5 मिनिटं चांगलं लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्याचा फ्लेवर एकदम मस्त असा येईल। आणि शेवटी आपल्याला थोडासा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि तो सगळा एकत्रित मिक्स करून घ्यायचे बटाट्याच्या भाजीमध्ये। मग तयार आहे आपला ब्रेड बॉल्ससाठी हा मस्त चटपटीत असा मसाला। चला तर मग आता पुढची तयारी करून घेऊया। ब्रेड बॉल्स बनवण्यासाठी मी इथे बटाट्याच्या स्टफिंगमध्ये हे चीज घालणार आहे। तुमच्याकडे असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालते, तेवढाच मस्त लागतो हा। माझ्याकडे चीज होतं त्यामुळे मी हे वापरत आहे। आता आपल्याला इथे बटाट्याच्या भाजीचा गोळा तयार करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला चीजचे तुकडे ठेवायचे। जर तुमच्याकडे चीज क्यूब्स असतील तेही वापरले तरी चालतील आणि काही नसेल तरीही हा ब्रेड बॉल चवीला मस्त लागतो। लहान मुलं तर नक्की आवडीने खातील, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता अशा पद्धतीने आपल्याला हे चीज या बटाट्याच्या भाजीमध्ये भरून घ्यायचे आणि याचा चांगला गोलसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे बॉल्स तुम्ही बनवू शकता। अशाच पद्धतीने मी सगळे बॉल्स बनवून घेणार आहे आणि आता आपल्याला काही ब्रेड्स घ्यायचेत आणि त्याच्या कडा काढून घ्यायच्यात। या निघालेल्या ब्रेडच्या कडांपासून तुम्ही ब्रेड क्रम्सही बनवून ठेवू शकता। आता इथे मी अशाच पद्धतीने सगळ्या ब्रेडचे कडा काढून घेतलेल्या आहेत। आता हे आपल्याला दुधामध्ये डिप करून घ्यायचे। तुम्ही इथे अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं प्रमाण घेऊ शकता। मी इथे सगळं दूधच वापरलेलं आहे। आता मध्यभागी ब्रेडच्या आपल्याला बटाट्याचा जो आपण गोळा बनवून ठेवलेला होता तो ठेवायचा आहे आणि व्यवस्थित लाडूप्रमाणे वळून घ्यायचं आहे। जिथं जिथं आपल्याला बटाट्याची स्टफिंग दिसेल तिथं व्यवस्थित बोटाने ते बंद करून घ्यायचे। आता अशाच पद्धतीने मी सगळे बॉल्स बनवून घेते। तुम्हाला मी आणखीन एक बॉल दाखवते करून।
कडा कट करून घेतलेला ब्रेड दोन्ही बाजूंनी दुधामध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचे आणि हातावरती घेऊन एक्स्ट्राचं दूध आपल्याला काढून घ्यायचे आणि त्यावरती नंतर आपल्याला मध्यभागी जो आपण बटाट्याचा बॉल बनवून घेतलेला होता तो ठेवून घ्यायचे आणि व्यवस्थित याला बंद करून घ्यायचे सगळीकडून। ब्रेड चांगला मऊसूत झाल्यामुळे तो सहज पसरला जातो। आपल्याला अशाच पद्धतीने बोटाच्या मदतीने ब्रेड सगळीकडून पसरवून घ्यायचे आणि लाडूप्रमाणे याला वळून घ्यायचे। एक्स्ट्राचं दूध आपल्याला काढून घ्यायचे यामधलं। हे बघा तयार आहे आपला ब्रेड बॉल्स। आता याला आपल्याला फ्राय करून घ्यायचे। मी इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती। हे तेल मीडियम फ्लेमवरती मीडियम असं गरम करून घेतलेलं आहे। शक्यतो हे बॉल्स तळण्यासाठी तेल मीडियम फ्लेमवरती मीडियम गरम असं असावं। जर जास्त गरम तेल असेल तर मग बॉल्स करपले जातात आणि जर कमी गरम असेल तर मग यामध्ये तेल शोषलं जातं। त्यामुळे शक्यतो सुरुवातीला तरी तेल हे मीडियम गरमच असावं। आता इथे आपल्याला सगळीकडून बॉल्स असे एकसारखे तळून घ्यायचे आहेत। हे बॉल्स तळण्यासाठी 5 ते 10 मिनिटं लागतात आणि ते पटकन तळून होतात। आता इथे आपले बॉल्स तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याचा कलर किती मस्त दिसत आहे। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मग तयार आहे आपली मस्त अशी ब्रेड बॉल्सची रेसिपी। मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।